हाय सगळ्यांना नमस्कार. चला, बऱ्याच जणांना वाटत होतं हॉटेलचं काय झालंय, कसं झालंय रेशमाताई, का म्हणून चालू नाही. हॉटेल चालू आहे पण मला टायमिंग नव्हता हॉटेलवर यायला, व्हिडिओ काढायला. आता वाजलेत 4:30 आणि बघा अजून कसं काय आहे. त्याच्यावर तरी काढून ठेवली तुला गिराईक. आणि इकडं हे आपलं सूप आहे बघा, ओरिजिनल सूप, पहिल्यासारखं सगळं. एवढंच की तिथं 4थ्या मजल्यावर होतं त्याच्यामुळं तुम्हाला नीट दिसत नव्हतं. आता हिचं सगळं पटांगणात चाललंय. तुम्ही म्हणता चुली पटांगणात का मांडलेत, तर इकडे शेडचं काम चालू आहे आणि इकडे बाबळीची सावली असते त्याच्यामुळं हे सगळं इथं चुलीवर म्हटल्यानंतर आत काय करू शकत नाही ना आपण, म्हणून ह्या चुली इथं पेटवल्या त्या आणि कंटिन्यू चुलीवरच राहतं. तिकडे काम चालू आहे आणि आतमध्ये पण बापू आम्ही आलो होतो, काम पण होतं. म्हणजे चला एक हॉटेलचा व्हिडिओ पण काढून टाकल्यानंतर बापूंला जेवायला दिली. बापू तिकडे जेवायचं झालं ना, इकडं बापूंला कॉलेज काय बापूचं तर जेवायचं झालं. मग काय बापू, मग कसं पाहिलं काय नाही, पहिल्या वणीतोय पदशेरी या बरं का सगळी, काय अडचण बसाय असं रस्त्याला गाडी नाही, बघत चांगलं या जेवायला. मस्त या पहिल्यापेक्षा काय नाही अडचण. आणि काय बाय नावं ठेवीत होते आम्हाला बघा, हॉटेल चालू आहे का हॉटेल नाही, बंद चालू आहे. बंद येन काय नून बाय नून काय म्हणते ती हो का, लय ध्यान देऊ नका कुणावर, कमेंट टाकते ती. असू द्या, कसं असेल तसं आपलं जसं आहे तसं. आणि स्वच्छ या, काय नाही येत जा आपलं समजा पदशेर बापूचं पटलं तर टाका एखादी कमेंट चांगली, वांगाळ नका वय टाकू. आपण चांगली माणसं हो, तुम्ही बघणारी बी चांगली या. हा, त्याच्यासाठी काय नका म्हणे जाऊ आणि सुखी राहा समधी. काय नाही कोणाला वाईट वक्त बोलू नका, होय काय नको, सुखी राहा रे दादा, हो सुखी राहा. हा, सगळं दाखवा पटकन. काय म्हणू नका कोणाला, कमेंट टाकताना नीट टाका, होय. चला नमस्कार समद्यांना. हा, दाखवा हे सगळं परिसर. बापूंचं म्हणजे जेवण, मामाच्या आई पण आणते, मामाच्या आई बसतात आता. संध्याकाळून मस्त वाटतं, पण आता संध्याकाळून काही नाही थांबायचं, घरी जायचंय ना, त्याच्यामुळं मग म्हटलं आधीच दाखवावी. नाही भया, उचल उचल. हा जा, त्याचं नका दावा. मस्त देतो. ह्यांना नाही टेन्शन काय. हा त्यांचं नाही नाही ना, काय. हा हा. ते राहून ते राहून ते माझं. हा, हे केलं की जाऊ. आणि संध्याकाळी मस्त वाटतं, आतमध्ये पण भरपूर आहे इथं. आणि आणि सगळी स्वच्छता आहे बरं का हो, अजिबात अडचण नाही. समक्ष येऊन बघा आणि मग जेवण करा. हा, आता ते रस्त्याला लगतच आहे, चला आता चांगलं वाटतंय का समद्यांना बघा रे बाबा, हो फसवत्यात आम्हाला काय बाय. तिकडे तर पहिल्या हाटी लावतं सरपानच दिलं नाही, लाखाचं सरपान तिकडेच बघा. बरं, असू द्या, हा, असू द्या. चला नमस्कार समद्यांना. आपला आता दाखव की पत्ता हे सगळं व्यवस्थित त्यांना, बोर्ड. हो, हे असं आहात तुम्ही फॅमिलीसाठी बसण्यासाठी सुद्धा एक नंबरचा आहे. किती पण माणसं द्या, किती पण. हो, रेशमा बोलू ना, रेशमा कुठे गेली? आजी तर बसल्यात, आल्या आल्या. कसं आहे इथं? का किती 2 मिनिटं तुला शिकवतो लॅपटॉप, तुला लॅपटॉप शिकवतो. हो ना, लॅपटॉप ही शिकवायला. असं बटन दाबायचं, हे असं येतं, आता असं आपण येतं. मी शिकलेली ऑलरेडी, आणि घरी पण आहे ना आमच्या, त्याच्यामुळे काय अडचण नाही. झालं व्यवस्थित सगळं. म्हणजे हॉटेलवर यायला काय झालंय, माझं पण घरी काम चालू आहे, त्याच्यामुळे मी येत नाही. पण आज काय झालंय असं आलंय. ऐका, रेशमा आता दाट रोज येणार नाही, हा, कवा तरी येणार. काय मॅटर झालाय माहितीये का, माझं घरी काम चालू आहे. तिला सुख नव्हतं, आता शिका आम्ही शिकलोय 6 महिन्यात. ह्या रोज तिने यायचं 11 संध्याकाळी 11 आणि 12. पोरांना वेळ देता येणं, झोप मिळणं, सुखच नव्हतं, शांती नव्हती. त्याच्यामुळे होय मामाची आई बी आली आमची. मामाची आई कसं वाटलं हॉटेल? आवडलं मामाची आईला?
असू दे छान वाटलं पत्ता सांगा ना त्यांना आपला हॉटेलचा. या इकडे पत्ता सांगतो. मामाची आली आमची मामाची आई. मामाच्या आईला कोण कोण ओळखतं? मामाची आई कळतं का? हा? माझी मामा असं नाही, माझी मामाची आई. या इकडे पत्ता सांगतो. ही इकडून जावा इकडून ही रोड कुठं जातो माहिती आहे का? हे म्हणतं पाटसला जातो. पाटसवरून आला हे म्हणतं इकडून आला. इकडं पालखी महामार्ग ह्यो रोड आहे. बारामतीहून आला तर तुम्हाला गोपीनाथ मुंडे उड्डाण पूल दिसेल. कुठून? इकडून हे जाऊन इथं उड्डाण पूल दिसला की इकडे यायचं. चला चला मित्र आले होते. डायनामिकच्या पुढं आला की लगेच दिसतंय उड्डाण पूल. लोकनेते गोपीनाथराव मुंडे असं लिहिलेलं उड्डाण पूल. मग उलट्या साईडने इकडून आला तरी जमतंय. पडेल ना आला तर थोडं वळून यावं लागेल. पडेल मग ह्यो काही असं बोर्ड बोर्ड वगैरे लावलेले तिथं बोर्ड लावलं. पहिलं जाऊ दे का चुलीवलं इथं सगळं चुलीवलं. बाहेर कोटीस वगैरे सगळं चाललेलं आहे. इथं हे असतं हे सांगतात बरोबर तुम्हाला. मी सगळं बसायचं केलं हे असं क्लीन चॉकमध्ये सगळं. किचन बघितलं का तुम्ही? इकडं सगळी सुविधा चालली. कॉटेज बनवायची चुलीवलं असं ओरिजिनल इकडं बनवायचं. इकडे किचन किचन चांगलं वाचलं. तिकडे हे असं किचन असतं बघा. तिथं पाठीमागं भाकरीचं तिथं आहे. इथनं एक दार आहे. आणि लॉजिंग पण आहे. बाहेर कुणी आली तर लॉजिंगची सुविधा आहे. वरती एक रूम आहे एकदम हायफाय खटाखट मध्ये आहे. एकदम स्वच्छ आहे. एकदम मस्त नियोजन आहे. सगळी सुविधा आहे. सगळं उपलब्ध आहे. या ओके.